नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज शिंदे स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मराठी पोर्टलमध्ये एक महत्त्वाचा असा एक अपडेट आलेला आहे. तो अपडेट म्हणजे एस सी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत, जे शेड्यूल कास्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असा हा अपडेट आहे. तर तो काय आहे आपण तो बघणार आहोत. तर जी आर काय आपण तो बघणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशीच नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर आता बघूया की मराठी पोर्टलमध्ये नवीन कोणता जी आर आहे. जी आर हा जुनाच आहे, पण जे अंमलबजावणी आता व्हायला लागलेलं आहे. तर तो काय आहे आणि कसा असणार आपण बघणार आहोत. तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत की जे एस सी कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत, शेड्यूल कास्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे. तुम्ही आता बघितलं असेल की तुम्हाला कॉलेजमधून तुम्हाला नोटीस आले असेल, तुम्हाला फोन आला असेल, मेसेज आला असेल की तो काय मेसेज आहे की तुम्हाला तुमच्या अकाउंटला स्कॉलरशिप जमा झालेली आहे, किंवा तुम्हाला पण मेसेज पडला असेल, SMS पडला असेल किंवा मेलला तुमच्या फंड डिस्बर्स झाले, तर तुम्हाला स्कॉलरशिप तुमची जी तुमच्याकडून जमा झाली त्याचा तुम्हाला SMS आला असेल, फंड जमा झाला असेल, तुमचा असं मेसेज पडले असतील, तर ते तुम्हाला एक SMS आला असेल किंवा तुमच्या मेलवर तुम्हाला स्कॉलरशिप जमा झाली तर तुम्हाला आला असेल बघा. तर ती जी तुम्हाला कोणती जमा आलेला आहे मेल किंवा मेसेज आला असेल आणि तुम्हाला कॉलेजमधून फोन बी आला असेल की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत, तर ते अमाऊंट तुम्ही कॉलेजला जमा करा. तर या दोनमध्ये विषय असा आहे की जर तुम्ही कॉलेजची फी संपूर्ण भरली असेल तर तुम्हाला ती फी जमा करायची काही गरज नाही आहे, आणि जर तुम्ही कॉलेजला काही फी पैसे भरले नसतील तर तुम्हाला ते पैसे जमा करायचे. तर ते कोणते पैसे जमा करायचे कॉलेजमध्ये ते महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यावेळी आपण समजून घ्या की जी आर काय आहे आणि तुम्हाला कोणते पैसे तुम्हाला कॉलेज जमा करायचे आहेत, कारण कोणकोणते पैसे जमा न करायचे आहेत. तर महत्त्वाचं दिले बघा इथं प्रस्तावना दिली इथं. या प्रकारे सरकारची मेट्रोची शिष्यवृत्ती आहे. तर त्यामध्ये कसं आहे, तुम्हाला 60-40 पॅटर्न म्हणजे 60% हिस्सा तुमच्या केंद्र शासनाचा असतो आणि 40% हा हिस्सा तुमच्या राज्य शासनाचा असतो, म्हणजे स्टेटचा असतो. तर त्यामधील जे अनुदान तुम्हाला 60% आणि 40% अशा दोन प्रकारात मिळून तुम्हाला तुमची स्कॉलरशिप मिळत असते. तर त्यामध्ये त्यांनी जे नियम काढला होता ते अर्थ कसं की जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला जी 60-40 पॅटर्नमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप येते. तर त्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की हे दिले बघा, जी तुम्हाला शिष्यवृत्ती येणार आहे त्यामधले सर्व प्रकारचे ना परतावा शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क म्हणजे तुमचे ट्युशन फी, एक्झाम फी किंवा इतर तुमचे जे अमाऊंट शुल्क आहे, त्याबरोबर तुमचं जे निर्वाह भत्ता असतो, म्हणजे तुम्हाला एक राहताय म्हणून किंवा बाहेर राहत असाल तुम्हाला एक थोडीफार अमाऊंट येत असते. तर ते भत्तेची रक्कम आहे ती डायरेक्ट तुमच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा होणे गरजेचं आहे. त्याकरता गव्हर्नमेंटनं PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम याद्वारे PFMS पब्लिक फायनान्स मॅनेजमेंटद्वारे आणि DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमच्या ज्या आधारला बँक लिंक असेल त्या आधार बँक लिंकमध्ये तुमचं जी स्कॉलरशिप आहे ती डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अकाउंट जमा व्हायचे असा GR 2022 काढलेला आहे. तर त्यानुसार त्या GR नुसार 60% हा हिस्सा तुमच्या केंद्र शासनाचा आणि 40% हिस्सा तुमच्या गव्हर्नमेंटचा, म्हणजे कोणता 40% तुमचा राज्य शासन म्हणजे तुमचा स्टेटचा असतो. त्यानुसार हा तुम्हाला मिळणार आहे. तर त्याबरोबरच जो 60% तुम्हाला इथे मिळणार आहे ती रक्कम म्हणजे तुम्हाला बघितलं आपण इथं की तुमची ट्युशन फी, परीक्षा शुल्क आणि इतर जे तुमचं जे तुम्ही राहताय ते अमाऊंट सोडून जी तुमची अमाऊंट असेल ती तुम्हाला कॉलेजला भरायची. यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की ती अमाऊंट तुम्हाला तुमच्या अकाउंट पैसे आले असतील तर ते तुम्ही 7 दिवसाच्या आत इथं दिले बघा. बघू शकता तुम्ही दिलेलं बघा. उपरोक्त मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे शिष्यवृत्तीचा एकूण मंजूर झालेल्या रकमेच्या केंद्र हिस्सा 60% वजा उर्वरित राज्य हिस्सा 40% रक्कम राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल मार्फत वितरित करण्यात येईल. सदर राज्य हिस्सा सन 2022 पर्यंत वितरित कार्यप्रणाली DBT तत्वावर आधारित, म्हणजे आधाराची तुमची बँक लिंक आहे त्या बँकेत तुम्हाला PFMS आणि DBT यांच्याद्वारे मंजूर करून रक्कम तुमच्या अकाउंटला येईल आणि ती आलेली अकाउंट रक्कम तुम्हाला कॉलेजला जमा करायचे. इथे दिलं बघा.
60% विद्यार्थ्यांना माडळी प्रणाली नोंदणीकृत केलेल्या अर्जानुसार त्यांच्या आधार संलग्नीकृत बँक खात्यात थेट केंद्र शासनामार्फत डीबीटीवर वितरित करण्यात येणार आहे आणि सदरहून हिस्सा बँकेत विद्यार्थ्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निवृत्ती भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयात देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने पुढील 7 दिवसांच्या आत महाविद्यालयात जमा करणे अनिवार्य आहे। यासाठी संबंधित महाविद्यालयाने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हस्तांतर घ्यावे। म्हणजेच तुमच्या अकाउंटला जी अमाऊंट येणार आहे, जी अकाउंट तुमच्या अकाउंटवर जमा झालेली आहे ती अमाऊंट, त्यात तुमचा जे काही एक्झाम फी असेल किंवा इतर जी काही अमाऊंट असेल ती वगळून जी काही राहिलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला कॉलेजला जमा करायची आहे। आता 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला कोणतं स्कॉलरशिप आली ती बघायच्या आधी, म्हणजे 21-22 आलेलं आहे, 20-21 आलेलं आहे का, 20-21, 21-22 की 22-23, आता कोणतं स्कॉलरशिप आले ती तुम्हाला चेक करावं लागेल आणि ती चेक ज्या वर्षी तुमची स्कॉलरशिप आलेली आहे त्या वर्षी तुम्ही कॉलेजमध्ये फी ऑलरेडी किती फी भरलेली आहे ती आधी बघितली पाहिजे आणि ती फी बघितल्यानंतर राहिलेली जी अमाऊंट आहे ती तुम्हाला कॉलेज जमा करायची। समजा तुम्हाला 1 लाख फी असेल आणि त्यात 1 लाख फी ट्युशन फी तुम्हाला 50,000 येत असेल आणि तुम्ही 50,000 ऑलरेडी कॉलेज पैसे भरले असतील तर तुम्हाला कॉलेजला पैसे जमा करायची गरज नाही आहे। पण जर तुम्ही कॉलेज पैसे काही भरलेच नसतील तर जी तुमची एक्झाम फी, तुमचा निर्वाह भत्ता, हे जे वगळून जी अमाऊंट आहे ती तुम्हाला कॉलेजला भरायची आहे। ती तुम्ही तुमच्या कॉलेजच्या अकाउंट जे डिपार्टमेंट असेल त्यांची संपर्क साधून तुमची ज्या वर्षाची आहे स्कॉलरशिप त्या वर्षाची किती अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे ते तुम्ही जाणून तुम्ही ती कॅश, नेट बँकिंग किंवा इतर कोणत्या प्रकारे कॉलेज तुमच्याकडून फी जमा करून घेणार आहे त्याची संपर्क साधून तुम्ही ती लवकरात लवकर कॉलेजला पैसे जमा करायचे आहेत। या संदर्भात तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा। तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका, म्हणजे नवीन आणि अपडेट माहिती तुमच्यावर पोहोचली जाईल। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।